यानंतर मुंबईमधून मोठी बातमी। गोरेगावच्या गोकुळधाम परिसरामध्ये कुर्बानीला विरोध करण्यात आलेला आहे। भाजपा नगरसेविकेनं मनपाकडे या संदर्भात तक्रार दाखल केलेली आहे। उघड्यावर कुर्बानी देण्यास तीव्र आक्षेप नोंदवण्यात येत असून परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंधीचा धोका आहे। शाळा धार्मिक स्थळांमुळे संवेदनशीलतेचा मुद्दा उपस्थित झालेला आहे, त्यामुळे यंदाही परवानगी न देण्याची मागणी होतीये। आपल्यासोबत आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर जोडले गेलेले आहेत। वैदेही, स्वच्छता आणि अशा सार्वजनिक स्थळी कुर्बानी देऊ नये या कारणांमुळे मनपाकडे हे पत्र नगरसेविकेने दिलेले, काय अधिकची माहिती? नक्कीच आपण बघतोय की एकीकडे बकरी ईदच्या निमित्तानं वेगवेगळी धोरणं, वेगवेगळी नियमावली राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेतर्फे आणण्यात आलेली आहे आणि त्याच नंतर आता विविध सोसायटीजमध्ये ज्या पद्धतीने खरं तर इल्लीगल पद्धतीनं खरं तर कत्तलखाने बनवण्यात आलेले आहेत, त्या संदर्भात नाराजी जी आहे ती भाजपच्या नगरसेवकांकडून व्यक्त होताना बघायला मिळत आहे। प्रीती साटम ज्या गोरेगावच्या नगरसेविका आहेत त्यांनी देखील या संदर्भात पत्र लिहून नाराजी व्यक्त केलेली आहे। मी आता सध्या गोरेगाव गोकुळधाम येथील आझाद या इमारतीच्या बाहेर आहे आणि आपण बघतोय की आतमध्ये काळ्या रंगाचा जो तंबू दिसत आहे, त्या ठिकाणी खरं तर हे कुर्बानी संदर्भात ही जागा बनवण्यात आलेली आहे। आतमध्ये अनेक बकरे देखील आहेत आणि या ठिकाणी अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात बकरे ठेवण्यात आलेले आहेत। इमारतीच्या आवारामध्ये अशा पद्धतीनं खरं तर हे एक स्ट्रक्चर जे आहे ते बांधण्यात आलेलं आहे। कुठल्याही पद्धतीनं नियमांचं खरं तर पालन या ठिकाणी केलं नाहीये असा आरोप या ठिकाणी करण्यात आलेला आहे। अनेक नियमांची पायबल्ली करत या ठिकाणी हे स्ट्रक्चर उभारण्यात आलं असल्याचं भाजप नगरसेवकांचं म्हणणे आहे। सोबतच बाजूलाच शाळा आहे, त्याचप्रमाणे हिंदू धार्मिक स्थळं देखील आहेत आणि अशा ठिकाणी सोसायटीमध्ये उघड्यावर अशा पद्धतीनं कत्तलखाने हे उभारण्यासंदर्भात परमिशन दिलीच कशी? मुंबई महानगरपालिकेनं कारवाई या संदर्भात नक्कीच अशी परवानगी कशी मिळाली, अशा पद्धतीनं पत्र या संदर्भात देण्यात आलेल्या। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी वैदेही।